आज आम्ही घेऊन आलो आहोत असा व्हिडिओ ज्यात आम्ही सांगणार आहोत की तुम्ही काय करावं, म्हणजे या गोष्टी टॉप 3 अशा गोष्टी ज्या नक्की करा. बरोबर. बरोबर. म्हणजे या टॉप 3 गोष्टींमुळे तुमचा आयुष्यातला 80% आनंद निर्भर असू शकतो. म्हणून आम्ही ब्रेनस्टॉर्म केलं आणि आम्हाला शेवटी वाटलं की येऊन जाऊन इथेच सगळं नडतंय आणि तुमचे बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात जर ह्या तुम्ही गोष्टी आत्मसात केल्या लाईफमध्ये आणि तुम्हाला सुख नक्कीच मिळणार मग. बरोबर. तर स्टार्ट करूयात हा व्हिडिओ. दिस इज एस अँड दिस इज जी. तर नातेसंबंधांमधून तुम्ही सुखी राहण्यासाठी एक फार महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची ते म्हणजे तुमचे जे कोणी खरंच चांगल्या मैत्रिणी आहेत किंवा जे कोणी तुमचे आप्तेष्ट आहेत की ज्यांच्यावर तुम्ही खरंच विश्वास ठेवता किंवा जे तुम्हाला खरंच तुमच्या भल्याचा विचार करतात, तर त्यांच्याकडनं ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला रेकमेंडेशन्स घेणं, ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला त्यांच्याजवळ मन मोकळं करणं आणि ज्या गरज आहे त्यावेळेला सल्ला घेणं. दिस विल सेव्ह यू सो मच. करेक्ट आहे. करेक्ट. जसं की आपलं डायनॅमिक असं आहे, म्हणजे खूप पुस्तकं, छान छान उत्तम पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केली आहेत. किंवा ती बेवझिलाची कॉफी, आय एम व्हेरी ग्रेटफुल की ती जी कॉफी आहे ऍक्च्युली तुम्ही ब्रँड अँबॅसिडर्स बनू शकतो आता त्या कॉफीचे. एक्झॅक्टली. त्या कॉफीबद्दल मी ग्रेटफुल आहे की इतकी छान कॉफी तू सजेस्ट केली आणि मी प्रत्येक वेळी पिताना असं वाटतं की वा. म्हणजे आता मला केवढ्या कॉफीज ट्राय कराव्या लागल्या असत्या. तुम्हाला सांगितलं हे बघ, हे तुला आवडेल कदाचित, ते जे असतं ना, किंवा एखादं मेकअप प्रोडक्ट कोणीतरी सांगून जाणं, फक्त आपल्याबद्दलच नाही, दुसरी पण कुठली मैत्रीण असेल की ती सहज येता जाता मला एखादं काहीतरी सांगून जाईल की बघ हे ट्राय करून बघ. तर मला वाटतं की काही जण असतात ना की तुम्हाला हे जवळच्या लोकांची मजा अशी असते की ते तुम्हाला वर्क होणारं सांगतात. म्हणजे तू पण असं की मला वर्क होईल, किंवा कदाचित मी ट्राय नाही केले म्हणून तुम्हाला सजेस्ट करेल, तू हे नाही वाचलंस का, हे वाचून बघ तुला आवडेल. हा, कारण मला माहितीये ना की तू कशी आहेस, किंवा तुझं व्यक्तिमत्व कसं आहे, तुला काय आवडतं, किंवा तुला आत्ता कशाची मे बी गरज वाटेल, किंवा एखादी गोष्ट आवडत नाही पण कदाचित ही तुला ट्राय केल्यावर आवडेल. हा, असं पण असतं. जसं की तू मला ती बेल बॉटम जीन्स सांगितली होतीस, त्याआधी मी कधीच बेल बॉटम जीन्स नव्हती घातली. म्हणजे मी त्या कर्व शेपची जीन्स नव्हती घातली आणि ती जीन्स आपण शॉपिंगला जाऊन 3 वर्ष झाले, मी अजूनही वापरतीये आणि ती मला कॅज्युअल आणि सगळ्या आउटफिटवर जाते. सो आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट रेकमेंडेशन. हो, कारण कदाचित मला पाहून असं कळत असेल, तुला पाहिल्यावर कळत असेल की हा हे वर्क होईल तुझ्यासोबत, किंवा तमुक तुला आवडेल, किंवा लिटरली माझ्या डोक्यात आत्ता काही परफ्यूम रेकमेंडेशन्स आहेत की असं मी म्हणेन की तुझं कधी विचारते माझ्याकडे हे आहे सांगायला, किंवा कुठेतरी मी स्निफ केलेलं असतं असं लक्षात येतं की हा हे वाला हिला आवडेल, कदाचित दॅट्स नॉट माय कप ऑफ टी पण हे तुला आवडेल. तर असं बरंच काही असतं. आणि तुम्हाला पण आमच्याकडनं जर कुठले स्पेसिफिक रेकमेंडेशन्स हवे असतील की बाबा बाथ आणि बॉडीचे जे प्रोडक्ट्स असतील, म्हणजे शॉवर जेल्स किंवा छान छान परफ्युम्स, बॉडी मिस्ट किंवा सुंदर सुंदर मॉइश्चरायझर्स, असं तुम्हाला स्पेसिफिकली काही हवं असेल तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आम्ही ॲक्च्युली विचार करतोय, जर आम्हाला तसे रिक्वेस्ट तुमच्याकडनं आले तर बाथ आणि बॉडी रिलेटेडचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या रेकमेंडेशन्स पण भरपूर आहेत आमच्याकडे. पण तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच आम्ही तसा व्हिडिओ घेऊन येऊ, तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा. फॉर नाव लेट्स प्रोसीड विथ द नेक्स्ट पॉईंट. तर दुसरी अशी गोष्ट जी तुमची नाती गोती आणि सगळे संबंध एकदम असे मेंटेन करून ठेवतील, म्हणजे बेसिकली मेंटेनन्स करणे नात्यांचा, तर मला असं वाटतं सोपी हॅक आहे की बर्थडेजला, ॲनिव्हर्सरीजला आठवणीने एखादा कॉल करणं, विश करणं, मेसेज तरी टाकणं. जर तुम्हाला नाही जमला फोन किंवा कॉल करायला तर ॲटलिस्ट एक मेसेज टाकणं. यात एवढंच असतं की म्हणजे एखादा तुम्ही इंस्टाग्रामचा एखाद्या जुन्या मित्राचा चॅट उघडला ना, फक्त मी त्याच्या बर्थडेला हॅपी बर्थडे आणि त्यांनी माझ्या बर्थडेला हॅपी बर्थडे एवढंच म्हणलं असतं. पण ॲटलिस्ट तेवढं तरी काय, वर्षातनं एकदा तरी आपण हॅपी बर्थडे म्हणतो एकमेकांना आणि बोलणं होतं. म्हणजे एक मेंटेन, असं नाही की 5 वर्षानंतर एकदम दिसलाय आणि अरे काय बोलायचं यार आता, असं नाही होत. बर्थडेच्या निमित्ताने काहीतरी बोलणं होतं, किंवा ॲनिव्हर्सरीला मग काय केलंस, किंवा काहीतरी अशा छोट्या गोष्टींमध्ये, किंवा आता नोकरी मिळाली, प्रमोशन झालंय तर कॉंग्रॅच्युलेट करणं, म्हणजे नक्की आठवणीने, असं नाही की विसरलोय, नाही जमलं. म्हणजे बरोबर, त्याने काय होतं की एक मेंटेन राहतो रॅपो. बरोबर आहे. किंवा रादर मी असं म्हणेन की ह्याचं मी तुला सांगते दुसरा इफेक्ट काय, ती जी व्यक्ती आहे तिला अचानक मला काही गरज पडली किंवा फेवर मागायचा असेल, त्यावेळेला ते कॉन्व्हर्सेशन ओपन राहतं. करेक्ट.
हो की नाही? किंवा फेवरचं तर ठीक आहे, मी म्हणेन थोडंसं कदाचित ते थोडं स्वार्थी आहे, पण त्याही व्यतिरिक्त मी असं म्हणेन की कधीतरी असं कुठेतरी म्हणजे म्हणतात ना, जग गोल आहे, ते लोक हो. परत समोर येणार आहात. नक्कीच, तर नक्कीच. तुम्ही जास्तीत जास्त लोकांसोबत तो वियर्डनेस न राहणं हे टार्गेट असलं पाहिजे. मला तर बरं वाटतं की माझ्या म्हणजे भारतातल्या 5 शहरांमध्ये ओळखी आहेत आणि एकदम मला पटकन तिथे जायचं काम आलंय, तर म्हणजे एखाद्या मैत्रिणीच्या घरीच उतरली आहे मी 1 दिवसासाठी, किंवा कोणीतरी मला सांगितलंय की असं नको तसं कर, म्हणजे इथे हे नाही कामी येत, इथे मेट्रोनी जा, इथे कॅब खूप महाग आहेत, बरोबर. अशा गोष्टी सांगणं किंवा हे करणं, यासाठी हे मेंटेनन्स खूप गरजेचं आणि असतं. अजून पलीकडचं जाऊन बोलायचं झालं तर जसं जसं आपण मोठे होतो, तू पण अग्री करशील, सगळेच अग्री कराल की थोडं फ्रेंडशिप करणं अवघड जातं. हो. इट इज व्हेरी हार्ड टू मेक फ्रेंड्स ॲज अन अडल्ट. नक्कीच. तर जे ऑलरेडी तुमच्या ओळखी आहेत ॲटलिस्ट त्या मेंटेन करणं हे होऊ शकतं. आणि त्याचा अजून एक मला दुसरं असं वाटतं की जसं जसं आपण मोठे होतो तसं मित्रमैत्रिणी बनवणं जरा अवघड होत जातं. म्हणजे मला असं वाटतं की ते थोडंसं कम्पॅरेटिव्हली अवघड तर आहेच आहे, आपण अग्री करू शकतो. तर मग जे ऑलरेडी आहेत त्यांना तरी तुम्ही जपून ठेवणं हे छान आहे. आणि शिवाय मला वाटतं कितीही मशीन्स येऊ देत, कितीही फोन येऊ देत सुंदर सुंदर, कितीही रील तुम्ही बघू देत, जे ह्युमन टच असतं, करेक्ट, एक जे म्हणजे म्हणतो ना आपण सामाजिक प्राणी आहोत शेवटी, तर एक तुम्ही बोलणं ऍटलिस्ट ठीक आहे, डीएम वरच सही, पण बोलणं मला असं वाटतं की त्याच्यासारखं काही नाहीये. तुम्ही कितीच रील बघाल, तुम्ही कितीच कॉन्टेंट बघाल, तुम्ही कितीच म्हणजे नाही का, कितीच तुम्ही घरात बसाल किंवा कितीच तुम्ही बाहेर गेल्यानंतर पण रिस्ट्रिक्टेड राहाल, तर एखादा अगदीच नवीन स्ट्रेंजरवर पूर्ण विश्वास ठेवण्यापेक्षा जे होते आणि जे ओके आहेत, मला माहिती, मी ज्यांना कधीतरी लाईफमध्ये थोडंफार जज केलंय, जे माहिती आहेत मला ओके, त्यांच्याशी कनेक्शन मेंटेन करणं मला त्यातल्या त्यात हे सेफर वाटतं. बरं वाटतं. आता आमची पुढची अतिशय महत्वाची टिप, आणि ही टॉप 3 मध्ये येणंच होतं, ती म्हणजे की तुम्हाला मार्गदर्शक किंवा गुरुवर्य असणं. तुम्हाला वाटेल की फारच रॅन्डम आहे, किंवा आजकालच्या जमान्यात गुरुवर्य आणि मार्गदर्शक किंवा शिक्षक वगैरे काय म्हणजे, तर असं नाहीये की ऍक्च्युली एक कोणीतरी व्यक्ती, आम्ही असं म्हणतोय की कदाचित जसं की मी जर व्यावहारिक गोष्टींबद्दल किंवा काही अशा गोष्टी ज्याच्याबद्दल मला शिकवायला कोणी नाहीये, असं जर मला प्रॅक्टिकल काही प्रश्न असेल आणि त्याचं उत्तर हवं असेल, तर मी चाणक्य नीतीकडे वळेल, किंवा मला थोडंसं आध्यात्मिक किंवा स्वतःच्या मोक्ष वगैरे याबद्दल वाटत असेल तर मी धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तकांकडे वळीन. बरोबर. तर मी असं म्हणेन की मी माझ्या मनातल्या मनात गुरु चाणक्यांना मी गुरु चाणक्य खरंच मानतीये. किंवा मरी कोंडो एक आहे की जी डिक्लटरिंग एक्सपर्ट आहे, जपानमधली, ती फारच फेमस सेलिब्रिटी आहे, जी प्रोफेशनल ऑर्गनायझर आणि डिक्लटर एन्थुझियास्ट आहे, तिचं प्रोफेशनच ते आहे. तर तिचं पुस्तक मी 3 वेळा वाचले आणि मी विचार करते आता 4थ्यांदा वाचावं. तिच्याकडनं मी इतकं शिकली आहे की घरात किंवा लाईफमध्ये कुठेही बेसिकली पसारा नसणं किंवा तुमच्या वस्तू मॅनेज करणं आणि त्यातनं कसं सौख्य मिळू शकतं, ह्याच्यावर तिचं पुस्तक आहे. आणि कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मी तिला सुद्धा गुरु मानते. बरोबर आहे. कोणीतरी एखादी युट्यूबर असेल, मी तिला त्या पर्टिक्युलर गोष्टीत गुरु मानत असेल. किंवा मला असं वाटतं की आयुष्यात पुढे ना असे नॉट नेसेसरी की गुरु म्हणून भेटतात, पण असे काही माणसं भेटतात जी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सपोज तुम्हाला एखादा सुंदर एक मॅनेजर मिळाला, ज्याची काम करण्याची स्टाईल तुम्हाला आवडली, ज्याच्या एक्सपिरियन्सनी तो कसं लीड करतोय टीमला, किंवा कसं तुम्हाला तो काम सांगतोय, कसं काम करवून घेतोय, किंवा एखाद्या करिअर बद्दल तुम्हाला एखादा सल्ला देतोय, असा एखादा क्लायंट किंवा एखादा सिनियर मॅनेजर तुम्हाला भेटला आणि तुम्हाला असं वाटलं की हा यार, याला खरंच कळतं आणि हा म्हणजे जेन्युइनली सांगतो, तर मग त्याला गुरु नाही पण त्याला एक गाईड मानणं, एक गाईड मानणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. म्हणजे मी असं म्हणते बेसिकली काय, पुस्तकं तुमची गुरु असू शकतात, किंवा तुमचे कोणी कलिग तुमचे मार्गदर्शक असू शकतात, कुठलं तरी म्हणजे जी हयात सुद्धा नाही आहेत अशी व्यक्तींना तुम्ही आयडियलाइज करता, किंवा कदाचित कोणीतरी असे की म्हणजे आता एखादा यंग क्रिकेटर आहे, एन्थुझियास्ट आहे, तो लांबनं विराट कोहलीला असं आयडियल मानत असतो, लांबनं त्याच्याकडनं शिकत असतो. तर मला असं वाटतं की हे तुम्ही तुमच्या लाईफच्या वेगवेगळ्या रखान्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी लोक तुम्हाला किंवा सोर्सेस तुम्हाला माहिती पाहिजे. मग ते पुस्तकं असतील, अगदी जिवंत नसणारे, हयात नसणारे लोक असू शकतील, डिस्टन्सवर तुम्ही ज्यांना आयडियलाइज करता असे हिरोज असू शकतील,
आणि त्याच्याही पलीकडं तुमच्या आसपासचेच लोक असू शकतील. तर मी असं म्हणेन की आपण सगळेच जण आजूबाजूला पाहून शिकतो बऱ्याच गोष्टी, आपल्या घरच्यांकडनं, मित्रमैत्रिणींकडनं, कुठेतरी नेचरमधनं, कधी कधी निसर्गातनं. मला कधी कधी असं होतं की फिजिक्सचं जेव्हा काहीतरी वाचलं तेव्हा असं एखादा लॉ असा कनेक्ट होतो की अरे हा तर व्यवहारातला लॉ झाला, असं सुद्धा होतं. म्हणजे तुम्हाला यू नेव्हर नो. बेसिकली तुम्ही असं शोषायला रेडी पाहिजे, शिकायला रेडी पाहिजे. आणि जो शिकतो ना तो सिरियसली लाईफमध्ये त्याला दुःखी करणं अवघडच आहे. अवघड आहे. अशी माणसं पटकन खचत नाहीत. आणि खूप मोठं स्टेटमेंट आहे हे जर तुम्हाला कळालं खरंच तुम्ही लाईफमध्ये खरंच खुश राहाल. बरोबर. तर अशा छोट्या छोट्या हॅक्स वापरून आपण खुश राहू शकतो. बेसिकली मला म्हणायचं खुश राहण्यापेक्षा आपली दुःख कमी करू शकतो. आपले प्रॉब्लेम्स आणि नसत्या कटकटी आपण थोड्याशा कमी करू शकतो आणि त्यातनंच सुख मिळतं. बरोबर. अगदीच तुम्हाला जेव्हा मोक्षच प्राप्ती करायची आहे तेव्हा तुम्ही गुरु शोधणं हे वेगळं आणि याच छोट्या छोट्या गोष्टीतनं सुख मिळवणं हे वेगळं. तर येस, आय होप की तुम्हाला आमचे हे छोटे छोटे हॅक्स आणि व्हिडिओज आवडतात. आत्तापर्यंत तुमचा भरभरून प्रतिसाद मिळतो आणि आम्ही खरंच खूप आभारी आहोत. आणि आम्ही असं तुमच्या कमेंट्सची वाट बघत असतो. प्रत्येक कमेंटवर खूप मनापासून आम्ही रिप्लाय करतो. आम्ही असं वाटून घेतो की आज तू रिप्लाय कर, आज मी रिप्लाय करते. म्हणजे हो, आणि आम्हाला खूप मज्जा येते. आम्हाला खूप भारी वाटतंय की आम्ही असं डिस्कस पण करतो, अगं ती कमेंट बघितलीस का, ही कमेंट पाहिलीस का. तर यू हॅव नो आयडिया हाऊ मच हॅपी यू मेक समवन. आणि आम्हाला कायम तुमच्या कॉमेंट्सची आणि तुमच्या प्रतिसादाची म्हणजे हाव राहील. मी म्हणते खरंच हाव राहील. नक्कीच. सो विथ दिस लेट्स रॅप द एपिसोड. येस, दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओव्हर नाव.